धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। जळगाव सपकाळ येथे उसने पैसे मागितल्याचा राग, बसस्टॉपवर अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल। भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे नातेवाईकांतील आर्थिक वाद थेट रस्त्यावर उफाळून आला असून सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे दुपारचे 12:09 वाजेच्या सुमारास जळगाव सपकाळ येथील बसस्टॉप समोर ही घटना घडली। या प्रकरणी तुषार सुनील तांगडे, वय 32, व्यवसाय शेती, राहणार वडोद तांगडा, तालुका भोकरदन यांनी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार त्यांनी आरोपीकडे पूर्वी दिलेले पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपीने पैसे देण्यास नकार दिला। यावेळी आरोपी सतीश नायबराव सपकाळ, राहणार जळगाव सपकाळ, तालुका भोकरदन याने फिर्यादीला सार्वजनिक रस्त्यावर अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी गु. र. नाम 320/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 296, 351, 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भुतेकर हे करीत असून सदर गुन्हा माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या आदेशाने नोंदविण्यात आला आहे। प्रश्न उपस्थित होतो, सार्वजनिक ठिकाणी अशा धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? आर्थिक व्यवहारातून वाढणारे वाद हिंसेकडे जाण्यापूर्वी प्रशासन जागी होणार का?